अक्षरम ब्रह्म परमम. परमात्मा अक्षर आहे, त्याचा नाश नाही, त्याचा नाश नाही. माया तिचाही बाध होतो, कल्पित पदार्थाचा बाध होतो, वास्तव पदार्थाचा व्यावहारिक पदार्थाचा नाश होतो. ब्रह्म त्याचा नाशही नाही, त्याचा बाधही नाही, त्याचा लयही नाही. त्याचा लय नाही कारण ते व्यापक आहे, त्याचा बाध नाही कारण ते कल्पित नाही, ते सत्य आहे, आणि त्याचा नाश नाही कारण ते व्यावहारिक नाही. असं आहे. जे व्यावहारिक आहे त्याचा नाश होतो, मडक्याचा नाश होईल, मडकं फुटेलच, त्याचा नाशच होईल, पण दोरीवर भासलेल्या सर्पाचा नाश नाही होणार, त्याचा बाध होईल कारण ते कल्पित आहे. व्यावहारिक पदार्थाचा नाश होतो, कल्पित पदार्थाचा बाध होतो, आणि परिच्छिन्न पदार्थाचा लय होत असतो. असं आहे. कार्याचा कारणामध्ये आत्यंतिक लय आपण मानतो ना, लय होतो. नदी समुद्रामध्ये लय पावली, का लय पावली? कारण नदी परिच्छिन्न आहे, समुद्र व्यापक आहे, अंशाचा अंशीमध्ये लय होतो, परिच्छिन्नाचा अपरिच्छिन्नामध्ये लय होत असतो. परमात्म्याचा लय होत नाही कारण परमात्मा व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे लय नाही, सत्य असल्यामुळे बाध नाही, आणि दृश्य नसल्यामुळे व्यावहारिक नाही. म्हणून पदार्थ हा नित्य अक्षर या स्वरूपाचा विचार करा. म्हणून परमात्मा अक्षर आहे.